चला नमस्ते मित्रांनो, तिसरी टेस्ट आहे आजचे लेक्चरमध्ये. भूगोल या विषयावरती जे काही संभाव्य प्रश्न गट ब किंवा गट क च्या पूर्व परीक्षेला येतील त्याच्यावरची ही तिसरी प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे, साधा सरळ फॉर्मॅट लक्षात ठेवायचा. 5 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलवरती राहतील, 5 प्रश्न भारताच्या भूगोलवर राहतील किंवा एखादा प्रश्न जगाच्या भूगोलवरती सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे, ती याच हिशोबाने आपली तयारी राहिली पाहिजे. आता या ठिकाणी सुरुवातीचा जो पहिला प्रश्न आलेला आहे, ब्रह्मपुत्राच्या मुखाकडून उगमाकडे जाताना क्रमाने कोणत्या देशाचा योग्य पर्याय दर्शविला आहे. ठीक आहे, चला सांगता येईल. सांगता येईल का? मुद्दा हा आहे की मुखाकडून उगमाकडे. आता या ठिकाणी आपण भारताचं हा नदी लक्षात घेतली पाहिजेत. ही नदी उगम पावते चेमायुगडुंग नावाच्या हिमनदीतून, काराकोरम डोंगररांगेमधून, आणि या पद्धतीने ही नदी पूर्व दिशेने वाहत जात असते चायनामध्ये. त्याच्यानंतर भारतामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करत असते आणि आसाममध्ये प्रवेश करत असते. म्हणजे अशा पद्धतीने पश्चिम दिशेने वाहत जाते आणि दुबरीपट्टी नावाच्या गावाजवळ बांगलादेशमध्ये प्रवेश करत असते. ठीक आहे, इथून पुढे तिला जमुना नाव पडत असतं बघा. तर अशा पद्धतीने ही नदी सागराला जाऊन मिळत असते बघा. तर ही नदी वाहत असते 3 देशातून. सुरुवातीला येत असतो चीन, दुसरा येत असतो आपला भारत, आणि तिसरा देश येत असतो बांगलादेश. आता या ठिकाणी या नदीचा जो काही पहिला प्रश्न येतो की नदीच्या मुखापासून, नदीचं मुख म्हणजे ज्या ठिकाणी नदी सागराला जाऊन मिळते त्या पट्ट्याला म्हणायचं नदीचं मुख. अरे लक्षात. आणि याला म्हणायचं उगम क्षेत्र. हे उगम क्षेत्र आहे आणि हे येत असतं नदीमुख. मग नदीमुखाकडून उगमाकडे जाताना क्रमाने कोणते देश लागेल? तर पहिला लागेल इथं बांगलादेश, दुसरा आहे भारत, तिसरा आहे चायना. तर ह्या हिशोबाने जर बघितलं आपण तर बांगलादेशना सुरुवात होणारा पर्याय हा पहिलाच येतो. बांगलादेश, भारत आणि चायना. ठीक आहे, तर प्रश्न एकदा लक्षात आला की नंतर उत्तर काढणं सोपं जात आहे. तर ह्या हिशोबाने थोडा विचार करत चालायचा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न येतोय बघा, भारतात सर्वाधिक तांदूळाचे उत्पादन कोणत्या मृदेत घेतले जाते? तांदूळ कोणत्या मातीमध्ये घेतले जात असतं? तर या ठिकाणी तांदूळ जवळपास सगळ्याच मातीमध्ये येत असतं. ठीक आहे, गाळाच्या मातीमध्ये पण येते, रेगूर मातीमध्ये पण येते, जांभी मातीमध्ये पण येते, तांबड्या मातीमध्ये पण येते. फक्त प्रमाण कमी जास्त व्हायला लागतं. जांभी मातीमध्ये त्याचं उत्पादकता खूपच कमी असते, त्यामुळे न घेतल्याचाच फायदा असतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, रेगूर मातीत पण येत असतं, फक्त पाण्याची सुविधा पाहिजे. पण रेगूर मातीचा आपल्याकडचा जो पट्टा आहे कमी पावसाचा पट्टा आहे, त्यामुळे आपल्याकडे आपण घेत नाही जास्त, कारण जास्त पाणी घेतं ते. मग कमी पावसावरती चांगले पीक येत असेल तर आपण त्याच्या मागे लागत नसतो बघा. ठीक आहे, तर याचं उत्पादन सगळ्यात जास्त घेतलं जात असतं गाळाच्या मातीमध्ये आणि तांबड्या मातीमध्ये. अ आणि ड. गाळाची माती कोणता पट्टा आहे? तर किनारपट्टीचा जो काही प्रदेश आहे त्या ठिकाणी गाळाची माती आहे, कारण सगळ्या नद्या किनारपट्टी सागराला जाऊन मिळतात, त्या नदीने आणलेल्या गाळापासून किनारपट्टीवरती गाळाचा पट्टा तयार होत असतो. जसा कोकणाचा विचार केला, खलाटीचा जो पट्टा आहे किनारपट्टीचा तो गाळाचाच आहे, आणि इथंच तांदळाचं उत्पादन जास्त घेतलं जात असतं. दुसरा पट्टा येतो असतो तांबड्या मातीचा. बरोबर आहे, तांबड्या मातीच्या पट्ट्यामध्ये ऍसिडिक सॉइल असल्यामुळे या पट्ट्यामध्ये तांदळाशिवाय दुसरं काही येणारच नाहीये, त्यामुळे तांदूळ घ्यावंच लागणार आहे त्या पट्ट्यामध्ये. मग पूर्व विदर्भ असू द्या, उत्तर कोकणाचा भाग असू द्या, किंवा मावळचा पट्टा असू द्या, तर या पट्ट्यामध्ये तांबडी माती म्हणून त्या ठिकाणी तांदूळच घेतलं जात असतं बघा. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं अ आणि ड. ठीक आहे, म्हणून या पट्ट्यामध्येच उत्पादन घेतलं जात असतं. त्याचं कारण इथं उत्पादकता जास्त आहे, किंवा तांबड्या मातीमध्ये दुसरे पिकच येणार नाही, तांदूळच येणार आहे, कारण ऍसिडिक पीक एकच आहे, तांदूळ. पुढचा तिसरा प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेली राज्ये कोणती आहेत? आता हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाची संख्या येते 36. ठीक आहे, 36 आंतरराष्ट्रीय विमानतळे. यामध्ये आता इथं खाली राज्य दिलेली आहेत बघा. या राज्यामध्ये बिहारमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ एकच आहे, आणि हे बौद्ध गया या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ येत असतं. त्याच्यानंतर राजस्थानमध्ये जर बघितलं तर एकच आहे, जयपूरचं.
कर्नाटकमध्ये बघितलं तर मँगलोर एक आहे आणि बँगलोर एक आहे, म्हणजे 2 आहेत या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे आणि नागपूर असे 3 येतात. छत्रपती संभाजीनगरचं निम आंतरराष्ट्रीय स्तरावरचं येते. ठीक आहे. त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये 4 येतात. कुठले कुठले? मदुराई, कोइंबतूर, तिरुचिरापल्ली, ठीक आहे, आणि चेन्नई, हे 3 येत असतात. उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी लखनौला 1 येत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर वाराणसीला 1 येत असतं आणि त्याच्यानंतर कुशीनगरला 1 येत असतं. तर 3 येतात या ठिकाणी. ठीक आहे. तामिळनाडूमध्ये 4 आहेत, केरळमध्ये पण 4 आहेत. कुठले कुठले? एक कोचीला आहे, एक कोझिकोडेला आहे, एक कन्नूरला आहे आणि एक तिरुअनंतपुरमला आहे. म्हणजे इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे. इथं जर विचार केला तर इथं 3 आहे, इथं 4 आहेत. इथं एकच आहे, इथं एकच आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर येत आहे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या राज्यांचा पर्याय कोणता आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येत असतं 4 नंबर, तामिळनाडू आणि केरळ. तामिळनाडूमध्ये 4 आहेत, ही तर नावं दिलेली आहेत बघा. मदुराईचं विमानतळाचं नाव आहे मदुराई इंटरनॅशनल एअरपोर्ट. तिरुचिरापल्लीचं त्या शहराचंच नाव आहे तिरुचिरापल्ली एअरपोर्ट. कोइंबतूरचं कोइंबतूर इंटरनॅशनल एअरपोर्ट असंच नाव आहे. आणि चेन्नईचं विमानतळाचं नाव आहे अन्नादुराईचं नाव देण्यात आलेले आहे, अन्ना इंटरनॅशनल एअरपोर्ट. ठीक आहे. लखनौचं चौधरी चरण सिंग इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव आहे. वाराणसीच्या विमानतळाचं नाव आहे लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ. कुशीनगरचं नाव कुशीनगरचे. ठीक आहे. इकडे तिरुचिरापल्ली जी आहे आपलं तिरुअनंतपुरम या विमानतळाचं नाव आहे त्रिवेंद्रम. या शहराचं अगोदरच नाव आहे त्रिवेंद्रम इंटरनॅशनल एअरपोर्ट. कन्नूरचं कन्नूरच इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. कोझिकोडे विमानतळाचं नाव आहे कालिकत इंटरनॅशनल एअरपोर्ट. कारण कोझिकोडेचं अगोदरचं नाव होतं कालिकत, जिथं पोर्तुगीज आपला जो काय पहिला खलासी होता वास्को द गामा तो पहिल्यांदा त्या ठिकाणी आलेला होता. आणि कोची विमानतळाचं नाव आहे कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर अशी विमानतळाची नावं सुद्धा लक्षात घेणं गरजेचे आहे. अलग लक्षात. आपला रेग्युलर 7 ते 7:30च्या टायमिंग जिओग्राफी होईल. 7:30 ते 8च्या दरम्यान कदम सरांचं राहील असं आपलं ठरलेलं आहे रोजचं आता. तर त्या हिशोबानेच आपण जाण्याचा प्रयत्न करू. पहिले 2-3 दिवस आमचं राहील, त्याच्यानंतर मग गणित, बुद्धिमत्ता, इतिहास वगैरे हे लेक्चर लागतील बघा. तर 6 दिवस दर आठवड्याला हे चालूच राहणार आहे आपलं. तर कंटिन्युटी करा परीक्षेपर्यंत, तरी परीक्षेला त्याचा या ठिकाणी फायदा झाला पाहिजे त्या हिशोबाने आपण विचार करतोय. महाविभाजनाची संकल्पना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ठीक आहे. आता हे तुमचं वाचनात आले असेल. महाविभाजनाची संकल्पना कुठल्या क्षेत्राशी संबंधित येईल सांगा? लोकसंख्या शास्त्राशी संबंधित आहे. बरोबर आहे. आता ही संकल्पना काय आहे ते लक्षात घेतलं पाहिजे की 1911 ते 21 या दशकामध्ये लोकसंख्या जी आहे याच्यात वाढ नव्हता, घट झालेली. उदाहरणार्थ 1911ची जी काही जनगणना होती ती 21,25,00,000 होती. एवढी लोकसंख्या होती. 21ला भरली ती 21.13 कोटी. म्हणजे या कालखंडामध्ये लोकसंख्येत वाढ नव्हता, घट झालेली आहे. जवळपास या ठिकाणी विचार केला तर 5 आणि 3 7 आणि 5 म्हणजे जवळपास 10-12 लाखांना घट झालेली आहे. म्हणजे -0.31% घट झालेली आहे. म्हणून या दशकामध्ये वाढ नव्हता, घट झालेला असल्यामुळे या दशकाला म्हणायचं महाविभाजनाचे दशक. ठीक आहे. या दशकाशी संबंधित संकल्पना आहे. आणि 1921ला म्हणायचं महाविभाजनाचे वर्ष. मग या ठिकाणी 2 मुद्दे लक्षात ठेवायचे. महाविभाजनाचे वर्ष विचारले 1921, महाविभाजनाचे दशक विचारलं 11 ते 21. तर आतापर्यंत आपल्या ज्या काही जनगणना झालेल्या आहेत 15 जनगणना झालेल्या आहेत बघा. 15 जनगणनेपैकी 8 जनगणना ब्रिटिश कालखंडात झालेल्या आहेत. ठीक आहे. आणि 7 जनगणना स्वतंत्र भारताने केलेल्या आहेत. यातली 15-20 जनगणना 2011ला झालेली. याचे
प्रमुख आयुक्त होते सी चंद्रमौली, केंद्रीय आयुक्त म्हणतो आपण त्याला, आणि महाराष्ट्राचे जनगणना आयुक्त होते रणजित सिंग देवल. ठीक आहे. तर अशा 15 जनगणना आतापर्यंत झालेल्या आहेत. या 15 जनगणनेपैकी सर्वात जास्त लोकसंख्या वाढलेली आहे 1961 ते 71 या दशकामध्ये, जवळपास 24.80% लोकसंख्या वाढलेली आहे. इतकी लोकसंख्या या 15 पैकी कोणत्याही कालखंडात वाढलेली नाही. हे दशक वगळता 15 जनगणना झाल्या, 15 पैकी सर्वात जास्त लोकसंख्या वाढली या दशकात. आणि सर्वात कमी लोकसंख्या वाढणारं दशक कुठलं असेल तर हे दशक आहे. यामध्ये वाढ न होता घट झालेली आहे -0.31%. म्हणून या दशकाला नाव पडलं महाविभाजनाचे दशक. तर हे दोन टोकाचे लक्षात घेतले पाहिजे आपण. ठीक आहे. जनगणनेला सुरुवात आपल्याला माहिती आहे 1872ला लॉर्ड मेयोने केलेली. ज्यावेळेस पहिली जनगणना झाली त्यावेळेस आपली लोकसंख्या होती 20 कोटी. त्यावेळेस आपल्या भागामध्ये पण लक्षात घेतलं पाहिजे, भारत तर होताच, सध्याचा पाकिस्तान होता, पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेश पण होता. तर हे तिन्ही देश या ठिकाणी होते आणि या तिन्ही देशांची मिळून लोकसंख्या होती 20 कोटी. आज एकट्या उत्तर प्रदेशची लोकसंख्या आपली 20 कोटी आहेत. तर ह्या हिशोबाने लक्षात घेतलं पाहिजे. मग लोकसंख्या या टॉपिकवरती प्रश्न कुठं कुठं असतात तेही लक्षात घेतलं पाहिजेत. तर सगळ्यात पहिलं लोकसंख्येवरती प्रश्न असतो सिद्धांतावर. तर सिद्धांत दोनच आहेत या ठिकाणी, एक थॉमस माल्थसचा सिद्धांत आणि एक जनगणना संक्रमण सिद्धांत फ्रँक नॉटेस्टिंगचा. त्याच्यानंतर या ठिकाणी आपले जे काही धोरण आहे लोकसंख्येबाबत ते दोनच धोरण आहेत. त्या दोन धोरणापैकी एखाद्या धोरणावर प्रश्न राहू शकतो. 1976चं धोरण किंवा 2000चं धोरण. 76चं इंदिरा गांधींच्या कालखंडातलं आहे, 2000 अटल बिहारी वाजपेयी यांच्या कालखंडातलं आहे. 76चं जे धोरण आहे त्याच्यामध्ये हम दो हमारे दो वरती भर देण्यात आला होता. मुलीचं आणि मुलाचं लग्नाचं वय निश्चित करण्यात आलं होतं. लहान कुटुंबावरती भर देण्यात आला होता. तांबी कंडोम्स किंवा औषधीवरती भर देण्यात आला होता, मोफत पुरवण्यावरती. ठीक आहे. आणि 2000च्या धोरणामध्ये अल्पकालीन, मध्यमकालीन, दीर्घकालीन असे टार्गेट टाकण्यात आले होते बघा. तर ही लोकसंख्येबद्दलची सर्वसामान्य माहिती लक्षात घेतली पाहिजे. तर महाविभाजनाची संकल्पना ही येते लोकसंख्या शास्त्राची संबंधित. हा डिपार्टमेंटल PSI एक वेळेस आलेला प्रश्न होता. तर या डायरेक्शन आपण आपल्याकडे सुद्धा येऊ शकतो असाही विचार करत चला. पुढचा येतो महाराष्ट्रात सर्वाधिक पर्जन्य कोणत्या प्रशासकीय विभागात पडते. आता महाराष्ट्रावरती प्रश्न सुरू झालेले आहेत. ठीक आहे, सांगा. महाराष्ट्राचा नकाशा डोळ्यासमोर आणा. सर्वात जास्त पाऊस आपल्याला माहिती आहे कोकण किनारपट्टीवर पडतो. त्याच्या खालोखाल पाऊस पडणारा प्रशासकीय विभाग येत असतो नागपूर. पूर्व विदर्भामध्ये जास्त पाऊस पडत असतो. त्याचं कारणच नैऋत्य मोसमी वाऱ्यापासूनही पावसाळ्यात पाऊस पडत असतो आणि हिवाळ्यामध्ये बंगालच्या उपसागरातल्या चक्रीवादळामुळे सुद्धा पाऊस पडत असतो आणि हिवाळ्यामध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यापासून सुद्धा थोड्याफार प्रमाणात पाऊस पडत असतो. तर त्यामुळं सर्वात जास्त पाऊस आहे कोकण, त्याच्या खालोखाल येत असतं नागपूर. ठीक आहे. इथं काय विचारलेलं सर्वाधिक पर्जन्य कोणत्या प्रशासकीय विभागात आहे, तर कोकण आणि नागपूर पाहिजेत. ठीक आहे. 4 नंबरचा पर्याय येतोय बघा. आणि सर्वात कमी पर्जन्य म्हटलं तर मग आपला छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागात सर्वात कमी पर्जन्य असतं. याच्या खालोखाल कुठं असेल तर नाशिक प्रशासकीय विभाग. म्हणजे उतरते क्रमांक जर विचारला सर्वात जास्त कडून सर्वात कमी इकडं तर 1 नंबरला येईल कोकण. ठीक आहे. कारण इथे आर्द्रता जास्त आहे, समुद्र जवळ आहे. ठीक आहे. आर्द्रता जास्त म्हणून ढग लवकर तयार होऊन पाऊस पडत असतो बघा. 2 नंबरचा पावसाचा प्रदेश येतो नागपूर. 3 नंबरला येत असतो पुणे प्रशासकीय विभाग. 4 नंबरला येत असतो अमरावती. 5 नंबरला येत असतो नाशिक आणि 6 नंबरला येत असतो संभाजीनगर. तर सर्वात कमी पाऊस पडणारा प्रशासकीय विभाग जो आहे तो कोकण आहे. सर्वात कमी आहे संभाजीनगर. सर्वात जास्त सर्वात कमी असं लक्षात घ्यायचं. खालीलपैकी कोणते अंतर्ग्रह नाहीत, हा जगाशी संबंधित एक प्रश्न आहे. सांगता येईल. जगाच्या भूगोलमध्ये फक्त खगोलशास्त्र जरी केलं तरी चालेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. खगोलशास्त्रामध्ये 3च मुद्दे येतात. विश्व, त्याच्याशी संबंधित संकल्पना. नंबर 2 येत असतं पृथ्वी, पृथ्वीची संबंधित संकल्पना. आणि नंबर 3 येत असतं चंद्र आणि चंद्राशी संबंधित संकल्पना. हा जो प्रश्न येतो असतो विश्वाशी संबंधित आहे. मग त्यामध्ये विश्व, दीर्घिका, आकाशगंगा, सूर्य आणि सूर्यकुल. आणि सूर्यकुलामध्ये येत असतं मग ग्रह, लघुग्रह, उपग्रह, बोटोग्रह, धूमकेतू. मग यामध्ये हा ग्रह नावाच्या मुद्द्यावरती आलेला प्रश्न आहेत बघा. मग आता ग्रह आपल्याला माहिती 8 ग्रह आहेत बघा.
ठीक आहे. 8 ग्रह कुठले कुठले हे बघा या ठिकाणी असं लक्षात घेतलं पाहिजे. हा येतो सूर्य आणि सूर्याभोवताली 8 ग्रह फिरतात बघा. यातला सगळ्यात मोठा ग्रह येतो असतो गुरु. गुरुपेक्षा लहान आहे शनी, शनीपेक्षा लहान आहे युरेनस आणि युरेनस पेक्षा लहान आहे नेपच्यून. ठीक आहे. त्याच्यापेक्षा लहान येतो असतो आपला पृथ्वी. ठीक आहे. पृथ्वीपेक्षा लहान आहे शुक्र, शुक्रपेक्षा लहान येतो मंगळ आणि मंगळपेक्षा लहान येतो असतो बुध. बुध म्हणजे मर्क्युरी, शुक्र म्हणजे व्हीनस, पृथ्वी म्हणजे अर्थ, मंगळ म्हणजे मार्स, गुरु म्हणजे ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून. आलं लक्षात. असे 8 ग्रह आहेत बघा. 8 ग्रहापैकी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की मंगळ आणि गुरु ग्रहाच्या दरम्यान असा एक पट्टा आहे की या पट्ट्यामध्ये ग्रहापेक्षा मोठाले सुद्धा खगोल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या प्रमाणात म्हणजे किती? सरासरी 40,000 ते 50,000 लघुग्रह म्हणतो आपण त्याला. तर याला म्हणायचं लघुग्रहाचा पट्टा. बरोबर आहे. तर लघुग्रह म्हणजे सूर्याभोवती फिरतात परंतु नियोजित मार्गाने फिरत नाही असे खगोल, त्यांना म्हणायचं लघुग्रह. आणि लघुग्रहाची सर्वात जास्त संख्या मंगळ आणि गुरु ग्रहा दरम्यान आहे म्हणून याला म्हणायचं लघुग्रहाचा पट्टा. 40,000 ते 50,000 येतात हे. आपण रात्रीच्या वेळेस आकाशात बघितल्यानंतर तारे तुटताना दिसतात बघा. तारे तुटत नसतात, तारे फुटत असतात. हा पहिला मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. मग जे ताऱ्यासारखे दिसतात ते काय? तर हे लघुग्रह आहेत. कारण हे लघुग्रह नियोजित मार्गाने फिरत नाही आणि कधी कधी नियोजित मार्गाने न फिरल्या गेल्यामुळे एखाद्या ग्रहाच्या गुरुत्वबलाच्या कक्षेत येऊन जातात आणि नंतर मग त्याच्याकडे प्रवास करतात. तेव्हा आणि प्रवासाची गती जशी वाढते तसा अवकाशातल्या वेगवेगळ्या किरणांसोबत घर्षण होते आणि मग पेट घेतात. ते पेट घेतल्यामुळे आपल्याला वाटतो तो तारा आहे लक्षात, पण तो तारा नसतो, ते लघुग्रह असतात शक्यतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा लघुग्रहाचा पट्टा येत असतो. तर लघुग्रहाचा पट्टा आणि सूर्य यांच्या दरम्यानच्या ग्रहांना म्हणायचं आंतरग्रह आणि लघुग्रहाच्या पट्ट्यापलीकडच्या ग्रहांना म्हणायचं बाह्यग्रह किंवा बहिर्ग्रह. मग या दोघातला फरक लक्षात घ्या. आंतरग्रह छोटा आहे आकाराने, बहिर्ग्रह आकाराने मोठा आहेत. आंतरग्रहाची घनता जास्त आहे, बहिर्ग्रहाची घनता कमी आहे. इथं वायू जास्त आहे, इथं वायू कमी आहे. यांना उपग्रह कमी आहे, यांना उपग्रह जास्त आहे. यांची सूर्याभोवती फिरण्याची स्पीड जास्त आहे, यांची सूर्याभोवती फिरण्याची स्पीड कमी आहे. यांची स्वतःभोवती फिरण्याची स्पीड जास्त आहे, यांची स्वतःभोवती फिरण्याची स्पीड कमी आहे. तर हा या ठिकाणचा फरक लक्षात घेतला पाहिजे. बरोबर. तर आंतरग्रह कुठले येईल मग? बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. मग आपला प्रश्न तोच आहे, खालीलपैकी कोणत्या ग्रहांना कोणते आंतरग्रह नाहीत असा प्रश्न आहे. मग आता लघुग्रहाच्या पट्ट्यापलीकडचे जे आहेत ते आंतरग्रह नाहीत, गुरु आणि युरेनस हे बरोबर येईल. यातला मंगळ आणि शुक्र आंतरग्रह आहेत, पृथ्वी मंगळ आंतरग्रह आहे, शुक्र बुध आंतरग्रह आहेत. आलं लक्षात. तर या पद्धतीने आंतरग्रह नसलेले ग्रह कुठले? पर्याय कुठला? तर गुरु आणि युरेनस. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न येतोय, मध्य प्रदेश राज्याला विदर्भातील किती जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत? मध्य प्रदेशला विदर्भातील किती जिल्ह्याच्या सीमा लागतात सांगा. झालंय. तुम्ही पर्याय सांगू लागले की डायरेक्ट उत्तर सांगू लागले? कारण काही ठिकाणी 1, काही ठिकाणी 8 असं ते देत आहे, काही ठिकाणी 4. मग आता हे 4 पर्याय नंबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे. 8 म्हटलं तर मग ते पर्याय नंबर 2 आहे. ठीक आहे. तुम्ही पर्याय नंबर क्रमांक सांगत चला, 1, 2, 3, 4 पैकी. ते त्याच्यातलं पुढचे हे संख्या सांगू नका, मी कन्फ्युजन होऊन जातो. ठीक आहे. किती येतात मग? नाही. उत्तर येत आहे 5. आले लक्षात? पर्याय नंबर 1. परत बघा, नकाशा घेऊ म्हणजे तुमच्या लगेच लक्षात यायला लागेल. ते हे बघा, ही तर रेषा आहे तुटक तुटक, इथून मध्य प्रदेश सुरुवात होतो तर इथपर्यंत आहे. बरोबर. हे बघा किती जिल्हा सीमा लागतात? 1, धुळे 2, जळगाव 3, बुलढाणा 4, अमरावती 5. ठीक आहे. नागपूर 6, भंडारा 7 आणि गोंदिया 8. पण हे टोटल राज्यांचे लागतात. आपल्याला विदर्भाच्या किती राज्याचे लागतात म्हणायचं. मग हे 3
जे जिल्हे आहेत हे जिल्हे या ठिकाणी नाशिक विभागातले किंवा खानदेश मधले येतात बघा. विदर्भातले हे 5च येतात. 1 2 3 4 5. ठीक आहे. हा, काय असतं आपल्याला माहिती आहे की हे सगळं आपल्याला माहितच आहे. आणि याच्यामध्ये जर चुकून आलो तर एकच लक्षात ठेवायचं की 100-150 मुलं पुढे गेलेत म्हणून. कारण जे सोपे ते जर चुकलं तर डेंजरच आहे. अवघड असेल तर मग आता पर्यायच नसेल त्याला. पण सोपामध्ये जर चुकत असेल सिली मिस्टेक ना तर हे सगळ्यात धोकादायक आहे. एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. विदर्भातील किती जिल्हा सीमा लागतात मग 5. 5 हे क्रमांक लक्षात आलं पाहिजे. पहिलं बुलढाणा लागेल, नंतर अमरावती. अमरावती विभागातले 2 आणि नागपूर विभागातले 3. नागपूर, भंडारा, गोंदिया. चला पुढचा प्रश्न येतो. अ आणि ब आणि क 3 वाक्य दिलेली आहेत बघा. खनिजांबद्दलची 3 वाक्य. ही वैशिष्ट्ये कोणत्या खनिजाची आहेत तर तिन्ही पैकी एक जरी माहित असलं तरी तुम्हाला उत्तर काढता येईल. या खनिजाचा महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात साठा आहे. ओके, चंद्रपूर जिल्ह्यात भरपूर खनिजाचे साठे आहेत. मग सोने पण आहेत, तांबे आहेत, हिरे महाराष्ट्रातच नाही तर त्यामुळे चंद्रपूरचा काही संबंधच नाही. आणि चांदी पण आहेत. म्हणजे आता या 3 पर्यायापैकी एक उत्तर आहे. हा पर्याय कटला पहिल्या याच्यावरून. दुसऱ्या मुद्द्यामध्ये लक्षात घ्या, या खनिजाच्या जगात सर्वाधिक उत्पादन मेक्सिको देशात होते. बरोबर आहे. मेक्सिको कोणत्या खनिजाच्या उत्पादनात 1 नंबरला आहे ते लक्षात आलं पाहिजे. ते लक्षात येत नसेल तर खाली या. मग भारतात याचे सर्वाधिक उत्पादन राजस्थान मध्ये होते. ठीक आहे. आता राजस्थान मध्ये जर बघितलं आपण तर सगळ्यात जास्त उत्पादन आता हिरे ते कटलेलेच आपलं पहिल्या मुद्द्यामध्ये. ठीक आहे. सोन्याचं उत्पादन तर राजस्थान मध्ये नाहीच तर त्यामुळे ते कटलं. आता या ठिकाणी याचे सर्वात जास्त उत्पादन तांब्याचे पण होते, चांदीचे पण होते. आता याच्यामध्ये तुम्हाला हेच लक्षात घेणं गरजेचं आहे की सर्वात जास्त उत्पादन मेक्सिको देशामध्ये होते. आणि मेक्सिको जो आहे जगात 1 नंबरला मागच्या 20 वर्षापासून चांदीचे उत्पादनात आहे. आणि मग लक्षात घेतलं पाहिजे की याचं उत्तर आपलं चांदी असलं पाहिजे. ठीक आहे. आणि चंद्रपूर जे नाव आहे 1981 ला पडलेले ते. त्याच्या अगोदर या चंद्रपूर जिल्ह्याचं नाव होतं चांदा. कारण चांदीचं उत्पादन या ठिकाणी सापडत असल्यामुळं आदिवासी लोक चांदीला चांदा म्हणतात म्हणून या जिल्ह्याचं नावच पडलं होतं चांदा. ठीक आहे. त्याच्यानंतर 1982 ला चंद्रपूरचं विभाजन होऊन गडचिरोली तयार झालेलं आहे बघा. आणि तेव्हापासून मग चंद्रपूरचं नाव आपलं चांद्याचं नाव चंद्रपूर करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 9व्या क्रमांकाचा प्रश्न येतो असतो, कोकणात सर्वाधिक तांदूळ उत्पादन कोणत्या प्रदेशात आढळते? तांदळाचं उत्पादन कोणत्या प्रदेशात होते सांगा. कुठला येईल? नाही विचार या ठिकाणी थोडं लक्षात घेत चला. दक्षिण कोकणामध्ये जांभी माती आहे कारण या ठिकाणी पाऊस जास्त आहे. जांभ्या मातीमध्ये उत्पादकता खूपच कमी असते, नसल्यास जमा आहे. त्यामुळे याचा संबंध लागणार नाही. कारण इथं प्रश्न सर्वाधिक म्हणता येते. अरे लक्षात. ठीक आहे. जिथं तांबडी माती आहे किंवा गाळाची माती आहे त्या पट्ट्यामध्ये तांदूळ येणार आहे. पहिला प्रश्न आपला तोच होता ना की तांदूळ खाल्लेल्यापैकी कोणत्या मृदेत येतं तर गाळाची माती किंवा तांबडी माती. आता तांबडी माती कुठे आहे आणि गाळाची माती कुठे आहे? तांबडी माती इथे दक्षिण कोकणात जांभी माती आहे, उत्तर कोकणात तांबडी माती आहे. याचा अर्थ उत्तर कोकण एक आहेच. ठीक आहे. त्याच्यानंतर खलाटी आणि वलाटी. वलाटी भागामध्ये 300 ते 400 सेंटीमीटर पाऊस पडतो बघा. त्यामुळे या पट्ट्यामध्ये पण जांभी माती येत असते. ठीक आहे. आणि खलाटी जो पट्टा आहे तो किनारपट्टी लगत येतो असं 150 ते 200 सेंटीमीटर इथं गाळाची माती येत असते. तर त्यामुळे तुमचं उत्तर तांबडी माती आणि गाळाची माती यायला पाहिजेत. म्हणजे उत्तर कोकण आणि खलाटीचा भाग यायला पाहिजेत. ब आणि क पर्याय कुठला आहे मग 4 नंबरचा. ठीक आहे. म्हणजे इथं घेतलं जात नाही असं नाही, इथं घेतलं जात आहे.
पण जांभी माती असल्यामुळे तिथे उत्पादकताच कमी असते. म्हणजे इथं एका एकरला जर 10 क्विंटल होत असेल तर इथे एका एकरला 1 किंवा 1.5 क्विंटल होते. म्हणजे मेहनत न करण्यातच परवडतं, कारण खर्च जास्त उत्पन्न कमी होतं बघा. चला, शेवटचा प्रश्न 10व्या क्रमांकाचा. कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगररांगा कोणत्या आहेत? हे स्थानिक डोंगरावरती असलेला मुद्दा आहे. कुठलं येतील? कुठला पर्याय येईल? अंदाज घेत चला आणि टाकत चला, म्हणजे अंदाज किती येतात ते हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. चिमूर, पन्हाळा, ज्योतिबा, चांदोरागड, चिकोडी. कुठला येईल? हे बघा, चिमूर डोंगररांगा जे आहेत ते चंद्रपूर जिल्ह्यात आहे, त्यामुळे हा पर्याय कटला. कुठं कुठं आहे? इथं आहे. चला, एक पर्याय कटलात. पन्हाळा येत असतात कोल्हापूरमध्ये, ज्योतिबा पण कोल्हापूरमध्येच आहे, चांदोरागड चंद्रपूरमध्येच येत असतात, त्यामुळे हा पण पर्याय कटला. कुठं कुठं आहे? इथं आहे, इथं आहे. म्हणजे राहिला पर्याय कुठला? 2 नंबरचा. तर याचं उत्तर येत असतं 2 नंबरचा, ब क ई. पन्हाळा, ज्योतिबा आणि चिकोडीच्या डोंगररांगा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत असतात बघा. मग आता बाकीच्या जिल्ह्यातल्या डोंगररांगा कुठल्या कुठल्या आहे तेही लक्षात घ्या. महाराष्ट्राचा कोरा नकाशा घेऊ आपण. इथल्या डोंगररांगा तुम्हाला माहितच आहे, तोरणमाळ, सातपुडा डोंगररांगेलाच नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ म्हणतात. इथं गाळणा डोंगररांगा आहे धुळे जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. नगर जिल्ह्याच्या भागामध्ये ज्या डोंगररांगा आहेत त्यांना बाळेश्वरच्या डोंगररांगा म्हणतात. मेन डोंगररांगा आपल्याला माहितीच आहे, हरिश्चंद्रचे डोंगररांगा आणि सह्याद्रीचे डोंगररांगा आहे. त्याच्या व्यतिरिक्त छोट्या डोंगररांगा म्हणतोय आपण. पुणे जिल्ह्यामध्ये तसुमाईच्या डोंगररांगा आहे. ठीक आहे. इथं सातारा जिल्ह्यामध्ये आगाशिव आणि बामनोलीच्या डोंगररांगा आहे. इकडे ज्योतिबा, पन्हाळा आणि चिकोडीच्या डोंगररांगा आहे. इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठ्याच्या डोंगररांगा आहेच, पण वेरूळच्या डोंगररांगा पण आहे आणि साताऱ्याच्या डोंगररांगा आहे, चौक्याच्या डोंगररांगा आहे, असं लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडचा भाग जर बघितला तर इथं परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये निर्मळ डोंगररांगा आहे. हिंगोली आणि नांदेडमध्ये हिंगोली मुदखेडच्या डोंगररांगा आहे. इकडे यवतमाळमध्ये पुसदच्या डोंगररांगा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं तुम्हाला माहिती आहे गावेलगडच्या डोंगररांगा आहे. या भागामध्ये जर बघितलं नागपूरमध्ये गरमसूरच्या डोंगररांगा आहे, मनसरच्या डोंगररांगा आहे, लक्षात. अंबागडच्या डोंगररांगा आहे. अंबागडच्या डोंगररांगा इकडं नागपूर आणि भंडाऱ्यामध्ये. इकडे तुम्हाला माहितच आहे दरे कसा आहे, इकडं चिरोली आहे, सुरजागड आहे, भामरागडच्या डोंगररांगा आहे. इकडं चिमूरच्या डोंगररांगा आहे उत्तर चंद्रपूरमध्ये आणि त्याच्या खाली चांदोरागडच्या डोंगररांगा आहे. तर ह्या स्थानिक डोंगररांगा सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला, आजच्या लेक्चरमध्ये 10 प्रश्न संपलेले आहेत आणि आपला वेळ सुद्धा संपलेला आहे. चला, उद्या भेटू आपण याच वेळेला. तोपर्यंत थांबतो आपण. धन्यवाद. थँक्यू.